आंदोलनाचा विरू म्हणाला, गाववालो मरना कॅन्सर, जिंदगी जिंदाबाद, जिंदगी जिंदाबाद. धन्यवाद. धन्यवाद कवी अमोल बागुल. फार सुंदर कविता होत्या आणि मनोगत पण खूप हृदय होतं. खूपच छान होतं. हा कविता संग्रह का निवडला गेला याचं कारण तुमच्या मनोगतातनं सगळ्यांना स्पष्ट होईलच. आपण म्हणालात माझ्यातली सकारात्मकता ही कवितेचं देणं आहे. अगदी खरं आहे सर. आपण सर्वजण या सकारात्मकतेचे जे पाईक आहोत, वाहक आहोत, कारण आपण कवी आहोत. आपल्याच एका कवितेमध्ये 2 ओळी आहेत की ब्लॅक होल गिळत असेल ब्रह्मांडाला, ब्लॅक होल गिळत असेल ब्रह्मांडाला, आता नवा जन्म, नवा टाहो, प्रकाश प्रकाश. ही जी सकारात्मकता आहे ही खूप छान सकारात्मकता आहे. मगाही मी 2 ओळी तुमच्या ज्या उद्धृत केल्या त्याही सकारात्मकतेचं मोठी गोष्ट सांगणाऱ्या आहेत. सुरुवातीला प्रास्ताविकात मित्रांनो कवयित्री प्रिया दारुडकर यांनी वाचकपीठाच्या भूमिकेबद्दल सांगितलं. आपण दरमहा एक कविता संग्रह निवडतो गेलं वर्षभर आणि त्या कविता संग्रहावर 30-40 आपण वाचक मित्र तो वाचतो, एकमेकांशी चर्चा करतो, मतं मांडतो, बोलतो. आणि त्याचीच एक कडी म्हणजे आपण त्याविषयी आज एक प्रातिनिधिक स्वरूपात चर्चा करतो. साधारणतः 1 ते 1.5 मिनिटात आपली एक छोटीशी भूमिका आपले मतं मांडतील आणि त्याचं संचलन आपल्या वाचकपीठाच्या सदस्या आणि कवयित्री माधुरी चौधरी करतील. कवयित्री माधुरी चौधरी. आजच्या ह्या आपल्या चर्चासत्रामध्ये मी प्रथम आमंत्रित करते भानुदास महानोर सर यांना ह्या पुस्तकावरती आपले विचार मांडण्यासाठी. महानोर सर. नमस्कार. प्रथमतः आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कवी आणि आमदार लहुजी कानडे यांचं मी वाचकपीठातर्फे स्वागत करतो. खूप आनंदाची गोष्ट आहे की आजच्या या काव्यसंग्रहाच्या चर्चेमध्ये एक कवी, आमदार आणि खूप साऱ्या म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे आणि ज्यांचा खूप मोठा दरारा आहे असे लहुजी कानडे आपल्याला इथे आज लाभले. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्या वाचकपीठाचा पहिला वाढदिवस आहे. 12वा हा कार्यक्रम आहे. मगाशी निर्मळजींनी त्याचा उल्लेख केला, तर त्यासाठी मी वाचकपीठालाही शुभेच्छा देतो. आणि आजच्या या कविता संग्रहाकडे वळताना आत्ताच आपण अमोलजींनी जे काही त्यांचं मनोगत व्यक्त केलं त्यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या. आणि त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की हा संग्रह ज्या काही अनेक गोष्टींसाठी ठळक किंवा वेगळा म्हणावा लागेल त्यातली सर्वात प्रथम गोष्ट अशी की केवळ एका विषयाला वाहिलेला हा संग्रह आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण गेले 1.5 वर्ष कोविड या एका विषयाभोवती सगळे लोक केंद्रित झालो आहोत. काही दिवस आपण त्यातनं बाहेर पडतोय असं वाटायला लागलं की पुन्हा दुसरी लाट आली. आता आपण थोडंसं बाहेर पडलोय तरी तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहेच. आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये गेल्या वर्षी जुलै महिन्यात कोविडशी प्रत्यक्ष ज्यांनी लढा दिला, जे कोविड विरोधात लढण्यासाठी एक सैनिक म्हणून कार्यरत होते, अधिकारी म्हणून मार्गदर्शन करत होते, त्यांना स्वतःलाही या करोनाशी सामना करावा लागला. आणि त्या दरम्यान जेव्हा ते ऍडमिट होते तेव्हा त्यांना तिथे कोविड वॉर्डात जो अनुभव आला तो त्यांनी शब्दबद्ध केलाय. तर त्या अर्थाने ही कविता किंवा हा कविता संग्रह खूप महत्वाचा आहे. साधारण माणूस आणि कवी यांच्या नजरेत असणारा फरक स्पष्टपणे अधोरेखित करणाऱ्या कोविड कविता असा मला वाटतं या कवितांचा आपण उल्लेख करू शकू. दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रसंगातून सार्वजनिक किंवा वैश्विक सत्य मांडलं जाऊ शकतं हे या कविता संग्रहातल्या बऱ्याच कवितांवरून आपल्याला दिसेल. मला वेळ फार कमी आहे त्यामुळे सरांनी जी कविता सुरुवातीला उद्धृत केली अमोलजींनी स्वतः त्यांच्या संग्रहातली 14वी कविता, त्या कवितेचं मी थोडंसं सांगेल आपल्याला इथे की या कवितेमध्ये त्यांनी हा अनुभव तर दिलाय की लोक कसे वेगवेगळ्या प्रकारे गेले. ट्रीटमेंट अभावी गेले, ट्रीटमेंट मिळताना गेले, ट्रीटमेंट मिळत असताना
काही वेळेस ऑक्सिजन उपलब्ध झाला नाही म्हणून गेले, काही लोक रस्त्यात गेले, हे सगळे प्रकार झाले. पण यापेक्षाही जास्त लोक कुठे गेले, तर ते जे गेले ते केवळ या धसक्याने गेले की मला आता क्वारंटाईन राहावं लागेल. आणि सरांनी तिथे शेवटच्या 2 ओळींमध्ये लिहिलंय की मला याची काळजी नव्हती. आणि का काळजी नव्हती, तर गेल्या 100 पिढ्या क्वारंटाईन आहेत माझ्या. त्यामुळे बहिष्कृत होणं किंवा क्वारंटाईन असणं ही जी खरं तर एक खूप मोठी शिक्षा इतर सगळ्यांच्या दृष्टीने असते, तर ती काही जे इतक्या वर्ष ज्यांनी अनुभवलं त्यांच्यासाठी मात्र तो नवा प्रकार नव्हता. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की मला याची काळजी नव्हती. याच्यातून 2 गोष्टी सिद्ध होतात की पृथ्वी तलावर सगळीकडे कुठेही या ना त्या प्रकारे हा क्वारंटाईनचा प्रकार पाळला जात होता. आणि या निमित्ताने तो किती क्लेशदायक आहे, किती वेदनादायक आहे आणि किती चुकीचं आहे ते समोर आलं. आणि ते एका कवितेच्या द्वारे सरांनी खूप छान प्रकारे मांडलं. यातील इतरही कविता खूप चांगल्या आहेत. हा कविता संग्रहच मुळात एक वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवतो आणि मुळात जीवन आणि मृत्यू या 2 गोष्टींबद्दल मध्ये जो काही कालावधी आहे तो कालावधी कशा प्रकारे व्यतीत करायचा हे खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या कवितांच्या द्वारे आपल्याला होतंय. तर मी बागुल सरांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो, त्यांना खूप धन्यवाद देतो की त्यांनी खूप बारकाव्याने, खूप स्पष्टपणे, खूप वेगळ्या पद्धतीने आणि खूप चांगल्या रीतीने कोविडचा अनुभव सगळ्यांना शेअर केला. आणि या निमित्ताने काही वैश्विक किंवा सार्वजनिक सत्यांवर सगळ्यांनी विचार करावा यासाठी भाग पाडलं. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. मला बोलण्याची संधी दिली म्हणून आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप शॉर्ट आणि स्वीट, खूप सुंदर पद्धतीने तुम्ही पुस्तकाचं विश्लेषण केले. यानंतर मी विनंती करते श्री दादा ननावरे सर यांना की त्यांनी पुस्तकावरती थोडं भाष्य करावं. दादा ननावरे सर. माननीय साहित्यिक आमदार लहुजी कानडे, त्याचप्रमाणे याचे उपस्थित जे आपले समीक्षक आहेत, आपल्याला लाभलेले समीक्षक, त्याचप्रमाणे वाचक पीठाचे जे सदस्य आहेत ते सर्व सदस्य. आता जे पुस्तक आहे आपलं अमोल बागुल सरांचं, तर खरोखर एका वेगळ्या अर्थानं या ठिकाणी आलेलं आहे साहित्यामध्ये. काही अशी दुर्मिळ पुस्तकं असतात की जे साहित्यामध्ये आपलं एक वेगळं आगळं वेगळं स्थान निर्माण करतात. तसं एक आगळं वेगळं स्थान निर्माण करणारं पुस्तक आहे. जीवन मरणाच्या संघर्षावर त्यांनी कविता केलेल्या नाहीयेत, परंतु त्या कविता त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यातून उगवलेल्या आहेत. कविता अतिशय नैसर्गिक आहेत. कुठेही शब्दांची मोडतोड नाही, कुठेही शब्दांची जडणघडण नाही. जे जसं नैसर्गिक उमजलं, समजलं ते तसं जसंच्या तसं आपल्या समोर मांडलेलं आहे. अशाच काहीशा अनाकलनीय, अनाहूत अशा कविता, परंतु त्या आकलनीय आहेत. अशा आकलनीय कविता आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आनंद देऊन जातात. त्यांच्या वेदनेचा हुंकार प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणारा आहे. आमच्या नगरच्या कवयित्री संजीवनी खोजे यांच्या ज्या कविता आहेत, ज्या अनाकलनीय होत्या, त्या थोड्याशा साच्यामध्ये बसणाऱ्या अशा काही कविता किंवा त्या कवितांची आठवण करून देणाऱ्या कविता या आहेत. अमोल बागुल यांनी ज्या कविता केल्या त्याच्यामध्ये आमच्या 100 पिढ्या क्वारंटाईन एका कवितेत म्हणतात, तर दुसरीकडे म्हणतात मरणा कॅन्सल जिंदगी जिंदाबाद. अगदी अकलनीय आणि अनाकलनीय देखील अशा ह्या कविता आहेत. निश्चितच मला वेळ कमी आहे, बरंच काही बोलण्यासारखं आहे, परंतु एवढं पुरेसं आहे त्यांच्या कवितांबद्दल बोलायला. जीवन मरणाचा जो संघर्ष आहे त्यांनी कवितेमध्ये शब्दबद्ध केला नाही, तर कविता स्वतःहून त्यांना वाचवण्यासाठी तिथे गेली आणि आपल्या उत्स्फूर्त शब्दातून ती आपल्या समोर आलेली आहे. मी मनपूर्वक स्वागत करू इच्छितो अमोल बागुल यांचं. त्याचप्रमाणे मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल वाचकपीठाचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि धन्यवाद ननावरे सर. आपण दोन्ही बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद सर. याच्यानंतर मी आमंत्रित करते प्राचार्य चंद्रकांत भोसले सरांना. चंद्रकांत भोसले सर, आपण आपली मत इथं मांडावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय लहुजी कानडे सर, आजचे त्यांच्या कविता संग्रहावर आपण बोलणार आहोत अमोलजी बागुल. त्याचप्रमाणे आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर शंकरराव बोराडे, तसेच गंगाधर आहिरे. त्याचप्रमाणे या ठिकाणी एकत्रित आलेले सर्व बागुल सरांच्या कवितेवर प्रेम करणारे
आपले मित्रमंडळी. तर या कविता संग्रहावर वाचकपीठ मध्ये प्रत्येक कविता आपण दिली आणि त्यावर आपण डिटेल लिहिलेलं आहे आणि बऱ्याचशा कविता अतिशय चांगल्या आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मी हाताळलेल्या आहेत. परंतु या ठिकाणी जास्त वेळ नाही, परंतु या कविता संग्रहाचं वैशिष्ट्य असं आहे की एक मुखपृष्ठ आणि त्यानंतर कवितांचा स्टार्ट आणि एंड. या कविता संग्रहामध्ये एकूण असलेल्या ज्या कविता आहेत त्या 32 कविता आणि पहिली कविता सुरू होते, हळूहळू सरू लागला रक्तामधला ऑक्सिजन, जगण्यातून चळवळ विसरून गेलो तसा. आणि शेवटची कवितेमध्ये ते म्हणतात, रिपोर्टने दाखवला ग्रीन सिग्नल, मग अनिश्चिततेच्या टाकीवरच विरू म्हणाला, गाव वालो मरना कॅन्सल, जिंदगी जिंदाबाद. जिंदगी जिंदाबाद करीत चालणारा अतिशय सकारात्मक असलेला हा कविता संग्रह ज्यावेळी कोरोनाचे सर्व बदर उलगडून दाखवत असताना ते एका ठिकाणी म्हणतात की कहाण्या पिंगा घालतात भयात गारटलेल्या नात्यांच्या, गोठून गेलेल्या माणूसपणाच्या, वारसा हक्काचा कच्चा लढणारे तयार नाही स्वीकारायला आई बापाचं प्रेत, नातेवाईक होतात छूमंतर विरघळून गेले हवेत. तर आजकालचं माणूस जो गारठला माणसाचं जे चित्रण आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं चित्रण आणि ज्यावर विस्तृत लेखन करता येईल अशा पद्धतीच्या ओळी त्यांनी या कविता संग्रहात मांडलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की बागुल यांच्याकडे ही कविता लिहित असताना शब्द जे होते ते अतिशय नम्र होऊन त्यांच्याकडे आले त्या कोविड वॉर्डामध्ये आणि त्यांच्या लेखणीतून फोनच्या की मधून त्यांच्या स्क्रीन मध्ये फोन मध्ये उतरले. ते पुढे एका कवितेमध्ये म्हणतात 16व्या की हा सर्व संचारी याला लागत नाही पासपोर्ट व्हिसा, हा बळजबरीने ओलांडतो सीमा, हा सापडत नाही सत्याधीशांच्या चिमटीत, सर्व शक्तिमान लोटांगण घालतात याच्या समोर. म्हणजे सर्व हतबलतेची जे चिन्ह आहेत ते सर्व चिन्ह त्यांनी या कवितेमधून रेखाटले. आणि 21व्या कवितेमध्ये म्हणतात की माणसातील गुंतवणूक फक्त हळहळ ते 4 दिवस, अतिशय माणसाच्या मनाला लागणाऱ्या गोष्टी, पण त्याने पेटत नाही संध्याकाळी, किती अनुभवाचं शहाणपण घेणार अजून, किती उजाड भिंतीवरचे सुकलेले हार मोजणार आपण. तर या कविता आणि एका 31व्या कवितेमध्ये ते म्हणतात की एक पॉझिटिव्हिटीची खूप चांगली ही एक या ओळी आहेत शेवटच्यातील, सगळेच रस्ते स्मशानाकडे जातात आणि परततात ही स्मशानाकडून. लव कानडे सरांची अशी एक कविता आहे की जेव्हा रस्ता स्मशानामधून जात असतो तेव्हा घेता आला तर घ्यायचा असतो अंगार. अशा पद्धतीची सुंदर कविता साहेब बहुतेक लोकांची पाठ आहेत. सगळेच रस्ते स्मशानाकडे जातात आणि परततात स्मशानाकडून, फक्त जगण्याची जिद्द अमर पाहिजे. आणि अशा पद्धतीची ही कविता अमोल बागुल यांची माणसाच्या मनामध्ये घर करून राहते, माणसाला विचार करायला होते आणि करोना काळातले लोकांमधल्या मनामध्ये असलेले विचार आणि त्यांच्या मनात चाललेली घालमेल आणि जगण्याची जी जिद्द आहे किंवा स्वतः जगण्याची उर्मी सोडून दिलेली काही माणसं, या सर्वांचं वर्णन त्यामध्ये येतं आणि अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी मांडलेलं आहे. मी त्यांना या निमित्तानं त्यांचं अभिनंदन करतो आणि हा कविता या त्यांच्या कविता उत्तरोत्तर अतिशय चांगल्या मुद्द्यावर अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी यापुढची सूत्र भास्कर निर्मळ सरांकडे येते. सर. धन्यवाद माधुरी मॅडम आणि धन्यवाद मित्रांनो. भानुदास महानूर सर आणि दादा नंदवरे सर, प्राचार्य भोसले या मित्रांनी आपली थोडक्यात मनोगत याविषयी मांडली आहे. मित्रांनो, अगदी खरं आहे, आयुष्य निघून जातात की माणूस एक ओळ सुद्धा लिहू शकत नाही आणि जर काही नवीन लिहिता येत नसेल तर ती ओळ न लिहिलेलीच बरी. या ठिकाणी अमोल बागुल यांनी आपल्याला काहीतरी नवीन दिलंय. नाही तर काय होतंय की आपण बरेचसे कविता संग्रह, बरेचशा कविता एक अनुनय करणाऱ्या कविता असतात. तर असं आपल्याला एक नवीन काहीतरी दिलंय असे अमोल बागुल आहेत आणि त्यांच्या कविता संग्रहावर आज आपण पहिल्यांदा मी बोलवतो. राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक असले तरी एक ज्येष्ठ कवी आहेत, प्राध्यापक गंगाधर अहिरे सर. मी आपल्याला विनंती करतो आपण अमोल बागुल यांच्या मुक्काम आईशी या कविता संग्रहावर आपलं भाष्य करावं. प्राध्यापक गंगाधर अहिरे सर.
वाचकपीठचे सदस्य कवी अमोल बागुल, आमच्या परिवर्तनाच्या चळवळीतील आमचे ज्येष्ठ मित्रवर्य लहुजी कानडे दादा, माझ्यासोबत डॉक्टर शंकर बोराडे, हेही अमोलच्या कवितेवरती आपले विचार प्रकट करतात. अमोल बागुलांच्या या कविता संग्रहावरती मी आज दुसऱ्यांदा बोलतो आहे. या संग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळीही मी बोललो होतो आणि खरोखरच मगाशी धारोरकर आणि चंद्रकांत भोसले सर, निर्मळ सर यांनी म्हटल्याप्रमाणे ही कविता अतिशय गंभीर आहे. ती गंभीर यासाठी आहे की जगणं आणि मरणं या दोन्ही स्थितीवर ती भाष्य करणारी आहे. आणि म्हणून मी असं ठरवलं की केवळ यावरती मोजकं भाष्य न करता त्यावरती आपण विस्तृतपणे बोलावं म्हणून मी काही ओळी लिहून आणलेल्या आहेत आणि त्या मी वाचणार आहे. कविता मुळातच हा गंभीर प्रकार असल्यामुळे या एकूणच वाचक पीठने आयोजित केलेल्या चर्चेमध्ये सामील झालेले सर्व प्रेक्षक हे गांभीर्यपूर्वक ही चर्चा ऐकतील अशी मला अपेक्षा आहे, आशा आहे. मित्रांनो, मुक्काम ICU कोविड वॉर्ड, मरण काळांची वेदनावळ. मुक्काम ICU कोविड वॉर्ड या काव्य संग्रहाचे नायक आहेत कवी अमोल प्रभाकर बागुल. कोरोना विषाणूने ते स्वतः बाधित झाल्यावर त्यांनी रुग्णालयात सोसलेल्या वेदनेतून प्रस्तुत संग्रह शब्दबद्ध झालेला आहे. पुणे येथील सुशील म्हसदे यांच्या सुमेध प्रकाशनाने तो प्रकाशित केला आहे. कवी अमोल बागुल हे प्रथितयश कवी आहेत. यापूर्वी सन 2000 साली त्यांचा ऋतूंचे मृत्यूपत्र हा संग्रह प्रकाशित झालेला असून सदर संग्रह यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विशाखा पुरस्काराने सन्मानित असल्याची नोंद त्यांच्या परिचयात अधोरेखित आहे. जगभरात दुःख, व्यथा, वेदना आणि विषमतामूलक वृत्ती प्रवृत्तींविरुद्ध मूल्यात्मक संघर्षाची कविता सर्वाधिक लिहिली जाते. भारतीय परिप्रेक्ष्यही त्यास अपवाद नाही. येथील पूर्वसुरींनी समग्र पारंपरिक व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी जी नैतिक मूल्ये अधोरेखित केलेली आहेत त्या विचारांचा जागर मांडणारी बागुलांची कविता आहे. ऋतूंचे मृत्यूपत्र वाचताना ते लक्षात येते. मुक्काम ICU कोविड वॉर्ड हा त्यांचा दुसरा संग्रह तब्बल 20 वर्षांनी म्हणजे 2021 मध्ये प्रकाशित झाला आहे. करिअर आणि पुढे प्रशासकीय सेवेतील व्यग्रता हे त्यामागील प्रमुख कारण राहिले आहे. असे असले तरी कवितेशी त्यांची नाळ मात्र घट्टमिट्ट राहिल्याच्या निदर्शनास येते. दोन्ही संग्रहातील 2 दशकाच्या दरम्यानच्या कालावधीत अधूनमधून काही अनियतकालिकांमधून त्यांच्या कवितांचं उगवणं आणि कवितेशी अनुबंध जपणाऱ्या निवडक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांची सामीलकी असणं ही त्याची साक्ष आहे. सद्यस्थितीत कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभराला वेठीस धरलेला आहे. या महामारीने कोट्यावधी लोकांचे प्राण अकाली हिरावून घेतले असून अगणित लोक मरण यातना सोसत आहेत. समकाळातील कोरोना भयाचे हे तांडव हरेकाचा रक्तदाब वाढविणारे ठरले आहे. विश्वातील अत्याधुनिक महासत्तांच्या गंडावर जणू पचापच थुंकत या अदृश्य संसर्गाच्या दहशतीने अवघं ग्लोबल लॉकडाऊन केलेलं आहे. मानव जीव वाचविण्याचे मोठे आव्हान महासत्तांसह देशोदेशीच्या वैद्यकीय व्यवस्थेसमोर उभे ठाकले आहे. सांप्रत जगडव्याल महामारीच्या स्थितीगतीचे पडसाद साहित्यातून उमटणे स्वाभाविकच असल्याने प्रतिभावंतांनी समकालीन उलथापालथीचे अनुभव शब्दबद्ध केल्याचे दिसून येते. कविता हा वाङ्मय प्रकारात त्याचे प्रत्येकारी प्रतिबिंब उमटलेलेही आपल्याला पाहायला मिळते. उत्तम कविता ही निर्मितीक्षम संवेदनेतून
आणि सत्शील वृत्तीने दिलेली प्रतिक्रिया असते. उत्कटता, अस्वस्थता, भावविवशता आणि अनुभव सिद्धता या सम घटकांना कवितेच्या निर्मितीची केंद्रके मानली जातात. समकाळ हा कोरोना भयाच्या छायेखाली असल्याने अनेक अस्वस्थ सृजनशीलांच्या कवितेच्या मर्मस्थळी कोरोना संबंधित विषय आशय दिसून येतो. त्या विविध जाणीवांचे काव्यात्मक आविष्करण विविध मुद्रित साधनांसह डिजिटल ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातूनही उजागर होत असल्याचे निदर्शनास येते. कविता हा विविध स्तरीय वेदनांना शब्दबद्ध करणारा प्रभावी आणि उत्स्फूर्त साहित्य प्रकार असल्याचा पुनर्प्रत्यय त्यातून येतो. जुलै ऑगस्ट 2020 मध्ये कवी अमोल बागुल यांना कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. त्यांनी रुग्णालयात साहिलेल्या विविधांगी वेदनावळीचा आत्मदाह त्यांच्या मुक्काम ICU कोविड वॉर्ड या काव्यसंग्रहात प्रभावीपणे आलेखित केलेला आहे. प्रस्तुत संग्रह केवळ 64 पृष्ठांचा असून संग्रहात 31 कविता समाविष्ट आहेत. कवी बागुल यांनी स्वतः साकारलेलं मुखपृष्ठ आशयगर्भ आणि लक्षवेधी आहे. काळ सर्पाचा वेढा, गोगल गाय सम संथ चालणारी सलाईन आणि जीवनास्तव घट्ट दोरी विणणारा कोळी या प्रतिकात्मक रेखाटनामधून संग्रहातील दुःख वेनाची कल्पना येते. संग्रहाच्या आतील पृष्ठावर त्यांनी हरेक काव्याशयाला अनुरूप अशी रुग्णाच्या उपचाराशी संबंधित वैद्यकीय साधने आणि उपकरणांची सिंबॉलिक परंतु अर्थपूर्ण रेखाचित्रे रेखाटली आहेत. संग्रहातील कवितांना शीर्षक नाही आणि या संग्रहाला अनुक्रमणिकाही नाही, परंतु कवितांचे अनुक्रम हे कौशल्याने रेखांकित केलेल्या टेथस्कोपच्या कंसात दर्शविल्याने त्यातून रुग्ण हा डॉक्टरांच्या छत्रछायेखाली असल्याचे सूचित होते. संग्रहातील सर्वच रेखाचित्रे ही काव्याशयाशी तादात्म्य पावलेली असल्याने त्या एकरूपतेतून प्रतीत होणारी दुःखलय काळजाला थेट भिडते. कवीने हा संग्रह त्यांची सहचारिणी सुनीता म्हसदे बागुल यांना सादर केला आहे. कवी अमोल बागुल कोविड वॉर्डमध्ये दाखल झाल्यापासून त्यांना मानसिक व शारीरिक स्तरावर जे काही सोसावं, भोगावं, पचवावं लागलं त्या समग्र मनोव्यापाराचं पीडन मांडणारा हा संग्रह आहे. त्या अनुषंगाने कवीने आपल्या मनोगतात सविस्तर भूमिका मांडलेली आहे. मुक्काम ICUतील सर्वच कवितांमधून कवीवर असलेल्या मरण भयाचे सावट व्यक्त होते. सद्यस्थितीत कोरोनाग्रस्त रुग्ण म्हणजे जणू प्रत्यक्ष जिवंत बॉम्बच आणि प्रत्येक माणूस हा दुसऱ्यासाठी कोरोना वाहक समजला जातो. परिणामी या संसर्गाने रक्तनात्यातील माणसंही एकमेकांपासून अलग थलग केलेली आहेत. रुग्णांना गरज असतानाही आप्तेष्टांना त्यांच्यापासून अनिच्छेने दूरच राहावे लागते. या पार्श्वभूमीवर कवी बागुल रुग्णालयात एकाकी आणि असहाय्य असताना आपल्या आयुष्याची संध्याकाळ आता समीप आली आहे या भीतीने ते ग्रासलेले आहेत. जीवलगापाशी मन मोकळं करण्याचं आपलं राहून गेलं. पूर्ण न केलेल्या अनाभाकांबद्दल माफीनामाही मनातच राहिला. गुपित पासवर्डची देवाणघेवाण करता आली नाही ही खंत त्या भीतीतून कवितेत अधोरेखित झाल्याचे दिसते. कोरोनाच्या बाधेमुळे जीवलगाशी सक्तीचे अंतर निर्माण झाल्यामुळे कवीच्या त्या अनावर इच्छा मनातच दाटून राहिलेल्या आहेत. त्यामुळे कवी कोविड वॉर्ड मधील बेडवर अस्वस्थ आहे. आपण जिवंत राहू की नाही या जर तरच्या प्रश्नाने कवी व्यथित व्याकुळ आहे. त्या भयकंपनातूनच तो स्वतःचे संवाद साधतो आहे. काय म्हणतोय कवी? तहान भागत नाही व्हिडिओ कॉलवर जळू शोषून घेते उरला सुरला दिलासा. देवाणघेवाण राहून गेली पासवर्डची. लव यू म्हणायचं होतं वेळच मिळाला नाही.
आठवत राहतो निरोपाच्या वेळी हलणारा हात, मास्कच्या आड दडलेला चेहरा आणि मला पिऊन घेणारे डोळे. पुन्हा दिसतील ना दिसतील. खरे तर वरील ओळींमधून प्रकटलेलं बागुल यांच्या मनातील बोल हे केवळ त्यांच्या एकट्यापुरते सीमित नाहीत. या महामारीने अंकित केलेल्या प्रत्येक हॉस्पिटलाइज्ड रुग्णाचा तो प्रातिनिधिक आत्मसंवाद आहे, जो वाचकाचे काळीज पिळवटून टाकणारा आहे. कोरोना बाधितांसाठी देवदूत ठरले ते रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस आणि हॉस्पिटलमधील इतर संबंधित स्टाफ. परंतु ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे ज्या पेशंटचे जगणे मुश्किल होते, अशांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा जे करतील ते रुग्णांसाठी खरे प्राणदाते ठरले. कवीने त्यांना मालक म्हटले आहे. नाकात ऑक्सिजनच्या नळ्या असताना आपल्याला हवा तितका ओटू मिळेल काय, ही मनात धिंगाणा घालणारी गुदमर व्यक्त करताना कवी लिहितो, पण मालक बंद करू शकतो ऑक्सिजनचा पुरवठा. पण मालक बंद करू शकतो ऑक्सिजनचा पुरवठा किंवा बदलत गेले कित्येक मालक हे सिलेंडर संपल्याशिवाय उमगत नाही. कोरोनाची पहिली लाट ही अवघ्या वैद्यकीय व्यवस्थेसन्मुख एखाद्या आकृतासम आव्हान होतं. रुग्णालयातील लक्षणे, उपचारांची नेमकी दिशा आणि गुणकारी औषधे या बाबतीत कोरोना विषाणू विषयी प्रचंड अनभिज्ञता होती. परिणामी रुग्णालयात भरती केलेला रुग्ण जिवंत राहील की नाही याची शाश्वती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही देता येत नव्हती. संसर्गाच्या भयापोटी डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ आणि रुग्णाचं नातं त्याच्या जवळपास अपवादानेच येत असत. बेडवर मृत झालेल्या रुग्णाचं पार्थिव तासनतास बेवारशासम पडलेलं असे. तो गेल्याचे कळल्यावर त्याचा एखादा दुसरा आप्तेष्ट पिपई किट घालूनच पार्थिवाच्या आसपास येऊन मुक्यानेच आक्रोश करीत. या संदर्भाने कवीला आलेले काही विदारक अनुभव प्रस्तुत संग्रहात त्यांनी नमूद केले आहे. शेजारच्या बेडवर असलेल्या पेशंटने पहाटेच घेतलेली एक्झिट हे कुणीतरी पेशंट जवळ हुंदके देत रडतय यावरून कवीला कळते. आक्रोश करणारी आई, बायको की बहीण आहे हे देखील पिपई किटमुळे कवीला कळत नाही असे नोंदवून कवी म्हणतो, कोण होता बरं हा, कोण होता बरं हा, 2 दिवस माझ्या बाजूला पडून असलेला, माझ्यासारखा श्वास घ्यायला धडपडत असेल तोही, कसा बळी पडला असेल तो या विषाणूच्या विळख्यात, की माझ्यासारखाच असेल कोरोना योद्धा. फिर भी सिस्टर कौन था वह, फिर भी सिस्टर कौन था वह. कोरोनाने मानवतेचं मरण किती स्वस्त केलेलं आहे याची विदारक अनुभूती वरील ओळींमधून अधोरेखित होते. कवी प्रशासकीय अधिकारी आहेत हे त्यांच्या परिचयात नमूद आहे. त्यांना विविध पातळीवर काम करताना लोकसंपर्कातून कोरोनाची लागण झाली याचा बोध कवितेतील कोरोना योद्धा या प्रतिमेतून होतो. अनोळखी असली तरीही मृत व्यक्ती कोण होती ही रुखरुख मानवी संवेदनेतून कवीच्या मनात गडद आहे. म्हणूनच फिर भी सिस्टर कौन था वह ही शब्दओळ त्या दृष्टीने प्रत्ययकारी आहे. कवीचं अस्तित्व कोविड वॉर्डच्या भिंतीच्या आत 7x3 बेड पुरतं सीमित झालंय. त्या अवकाशात पिपई किट मध्ये वावरणारे रुग्णांचे उपचारक हे परग्रहावरील कोणी एलियन असून आपण स्पेस शिप मध्ये आहोत असा भ्रम कवीला होतोय. जमिनीतून उसळणारा लाव्हा, क्रेटरवर झाकण, झाकणावर कवी उभा, कधी राखेच्या ढिगाऱ्यात खोलवर कवी, अशा भासचक्रात कवी घुसमटतोय. कवीला होणाऱ्या या अनाकलनीय भासातून त्याच्या अबोध अवस्थेत सुरू असलेला जगण्या मरण्याचा कोलाहल निर्देशित होतो. जगणं आणि मृत्यूचा एकत्र अनुभव घेताना माझं अस्तित्व हे आता माझ्या स्वाधीन नसून
ते ICUतील उपकरणे ठरवतायत अशी पराधीन झाल्याची भावना कवीच्या मनात आहे. त्या संदर्भाने कवी लिहितो, मी स्वीकारलं माझं ICUतील हताशपण, ऑक्सिजन नळ्यांचं आणि ECGC नातं आणि आयुष्याचा लेखाजोखा ठेवतो मॉनिटर. मी जिवंत की मेलोय हे ठरवणार हा स्क्रीन. बीप बीप ऐकायला येते अजून, म्हणजे शिल्लक आहे दुगदुगी. या कवितेचं वैशिष्ट्य हे आहे की दवाखान्यातील बारीक सारीक दुखरे अनुभव जणू कवी वाचकाला गोष्टी रूपात समजावून सांगतो आहे. त्या गोष्टीची भाषा सुलभ असून प्रत्येक शब्दाला दुःखाची किनार असल्याचा अनुभव हा संग्रह वाचताना येतो. गोष्टीचं स्थळ हे कोविड वॉर्ड असल्याने त्या माहोलचं शब्दचित्रण अधिक लख्ख होण्यासाठी वापरलेल्या चपखल प्रतिमा परिणामकारक ठरलेल्या आहेत. त्यामुळे तो माहोल चलचित्रागत वाचकाच्या डोळ्यासमोर उभा राहतो. कोरोना योद्धा, परग्रहावरील एलियन, अंतराळवीर, देहाची चाळणी करणाऱ्या रक्तपिपासू सुया, कोरोना भयाचे आगर, ड्रॅकुलाच्या मायाळू बहिणी, बेंगरूळ पोशाख अशा अनेक नव्या प्रतिमांमधून कोविड वॉर्ड मधील ती दुखणावळ वाचकांपर्यंत आरपार पोहोचते. कोरोनाच्या या कालावधीत बाधितांसाठी विविध स्तरावर कार्य करणारे वॉरियर्स हे संकट विमोचक ठरले. त्यांना कवीने अंतराळवीर म्हटले आहे. डॉक्टरांची टीम रात्रंदिवस खपू लागली. आज बहुत थक गया, आज बहुत थक गया, 4 बॉडी रैप किया. आज बहुत थक गया, 4 बॉडी रैप किया अशा सूचक ओळींमधून त्या वॉरियर्सची कवी ओळख करून देतो. तद्वतच मढ्याच्या टाळूवरचं लोणी चाटणारी लोभी पिल्लावळही कवितेत अधोरेखित आहे. त्यांच्यासाठी कोरोना एक भयाचा व्यवहार, भयाचा वापर आणि भयाचा व्यापार ठरला. या पार्श्वभूमीवर मिठाचाही काळा बाजार करणारे कशी सोडणार मंदीत संधी असे भाष्य नोंदून कवी लिहितो, कोरोनाचा गोंधळ, पेशंटचा संबळ, ट्रायल अँड एरर, दवा दारू तुंबळ. रेमडेसिवीर, टॉसिलिझुम या सम इंजेक्शनचा होत असलेला काळा बाजार, खाजगी हॉस्पिटलची जीवघेणी बिलं, बेडचा व ऑक्सिजनचा तुटवडा, स्मशानभूमीत दिसणारा प्रेतांचा खच, अचानक उद्भवलेल्या महामारीमुळे हतबल झालेली शासन यंत्रणा, राजकीय स्तरावर आरोप प्रत्यारोपाचे रंगलेले कलगीतुरे आणि लॉकडाऊनमुळे जनतेला अनेक समस्यांचा करावा लागलेला सामना, बाधितांचे अलगीकरण विलगीकरण आदी प्रकारच्या एकूणच घडामोडींनी मानवतेला फार काही शिकायला मिळालं. कोरोना संसर्गात गरीब श्रीमंत, भाषा, प्रदेश, रंगभेद आणि जात धर्मातील भेदाभेद कुचकामी ठरविले. कोविडच्या प्रकोपात माणूसपण, समता, मानवता, प्रेम, सेवाभाव ही अडगळीला पडलेली मूल्य देखील कृतिशीलतापूर्वक चर्चिली गेली. त्याबाबतचे गद्य पद्य स्वरूपातील लेखन शब्दबद्ध झाल्याचेही दिसून आले. विशेषतः येथील ब्राह्मणी हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील अमानुष प्रथांमुळे अस्पृश्य ठरविलेल्या जातींना पिढ्यानपिढ्या गावकुसात बंदिवानासम जीवन कंठावं लागलं. प्रबोधनाच्या झंझावातामुळे सवर्णातील तो वेडगळपणा काही अंशी गळून पडला असला तरी भेद राखण्याचा पीळ आजही विविध रूपात कायम आहे. कोरोनामुळे जात धर्माचा अहंकार धुसर झाल्याचे म्हटले जाते, कारण कोरोनामुळे क्वारंटाईन झालेल्या सवर्णांनाही बहिष्कृत होण्याच्या दुःखवेना भोगाव्या लागलेल्या आहेत. हे अधोरेखित यास्तव करायचं आहे, कारण उपरोक्त मंथनाशी संबंधित एक पैलू कवी अमोल बागुल यांच्या कवितेतही उजागर आहे. बागुल हे पिढ्यानपिढ्या अपमान सोसलेल्या बहिष्कृत जात वर्गाचे प्रतिनिधी आहेत. जातीय अपमानाची झळ त्यांनाही अनिच्छेने
स्वीकारावी लागलेली आहे. म्हणूनच त्याचा उद्घोष त्यांच्या कवितेत उत्स्फूर्तपणे शब्दांकित झाल्याचे दिसून येते. या संदर्भाने ते म्हणतात, कोरोना खूप शिकवलंस बाबा तू, कोरोना खूप शिकवलंस बाबा तू, माणसाची माणुसकी आणि अमानुषपणाही, बहिष्कार आणि अस्पृश्यताही, क्वारंटाईन नावाची कैदही. आणि याच संदर्भाने ते पुढे मांडतात, उरलेले एकाकी 90 मेले, जिवंतपणीच धसक्याने बहिष्कृत झाल्याच्या. मला किमान हा धसका नाही, कारण माझ्या 100 पिढ्या क्वारंटाईन. वर निर्देशित केल्याप्रमाणे कोविड विषाणूने माणसाचा स्पर्श जीव घेणा ठरविला. प्रत्येक बाधिताला काही काळ क्वारंटाईन राहावं लागतं, परंतु त्यातून ज्यांनी बहिष्कृत झाल्याचा धसका घेतला त्यांनी आपल्या मृत्यूला ओढावून घेतल्याचं कवी नमूद करतो. कवीचे हे टोकदार चिंतन विविध अर्थछटांनी गडद आहे. कवितेतील प्रस्तुत ओळीमधून जातपात पाळणाऱ्या मानसिकतेतील खुजेपण जाहीर होतं. तद्वतच येथे सामाजिक विषमतेचा पायरव आजही घट्ट असल्याचा अर्थवाही निर्वाळाही कवी जाहीर करतो. प्रस्तुत संग्रहातील कवितांमधून 2 प्रकारची वेदनावळ प्रकट झाल्याचे निदर्शनास येते. एक म्हणजे कवी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यूच्या छायेतील कवीची वेदनावळ आणि कवीच्या डिस्चार्ज नंतरच्या दुःख वेदनेचे प्रकटीकरण. या 2 रूपात कवितेची आपसुकच झालेली विभागणी संग्रहात दिसून येते. प्रारंभीच्या 15 कवितांमधून रुग्णालयातील दुःख यातना कवीने उत्कटतेने व्यक्त केलेल्या असून त्यानंतरच्या कवितांमधून रुग्णालयातील दुःख वेदनेसह कोरोना संबंधित इतर घडामोडीवरही चिंतनपण भाष्य असल्याचे प्रत्ययास येते. कोरोना विषाणूचे उगमस्थान हे चीन मधील वुहान शहरातील प्रयोगशाळा असल्याचे बोलले गेले. त्या संदर्भाने जगभरातील तर्कवितर्क चव्हाट्यावर आले. कवीनेही कोरोनाचे बोट धरून चीनच्या मगरूर आणि साम्राज्यवादी स्थायी भावाबद्दलचे आपले मत इथे अधोरेखित केले आहे. हा चायना बॉल इतका चिवट, विस्तीर्ण आणि शेजारच्या परिसराचा सावत्र भाऊ आहे असे भाष्य करीत कवी लिहितो, हा बहुरूपी लहरी सुलतान याच्या उगम स्थाना इतकाच अविश्वासू, हा राजमुकुट परिधान करणाऱ्याला भनंग बनवणारा. या कवितेतील भाष्याला ऐतिहासिक संदर्भ असून त्यातून कवीच्या अभ्यासू वृत्तीचा आणि चिकित्सक बाण्याचा प्रत्यय येतो. संग्रहातील 17, 18, 19, 23 आणि 32 अनुक्रमांकाच्या कवितांमधून कवी आणि त्यांची सहचारिणी या द्वयींमधील भावस्पर्शी संवाद आणि गुदरलेल्या संकटाबाबतचा लेखाजोखा कवीने आवेगाने शब्दबद्ध केला आहे. परंतु त्या संवादी आदान प्रदानातही कोरोनाचे अस्तित्व हे खलनायकाच्या रूपात केंद्रवर्ती असल्याचे दिसून येते. उमेदीच्या वयात कवीने भरपूर ध्येय छातीत भरून ठेवली होती, परंतु ती फलद्रूप न झाल्याने छातीत फक्त पोकळी शिल्लक राहिली. त्याचा फायदा घेऊन कोरोना हा छुपा गनेम छातीत पसरलाय अशी कल्पना मांडून कवी आपल्या सहचारिणीला उद्देशून म्हणतो, किमान तुला भरून ठेवायला हवं होतं, कंसामध्ये छातीत, किमान तुला भरून ठेवायला हवं होतं. कबूल केल्याप्रमाणे कदाचित तू अडवली असतीस जागा सगळी आणि कोरोनाला हाकललं असतंस बिनबोबाट तूच, आणि मी कोरोनावर कविता लिहायला मोकळा. किंवा बायकोला दिलेली अनेक वचनं कधीही पूर्ण करू न शकलेला कवी एका कवितेत आपला खोटेपणा जाहीर करताना म्हणतो, वाचलो तर देईन नव्याने वचन, घेईन शपथा, तू हसशील आणि म्हणशील चल झुटे.
किंवा आणखी एका कवितेत आपल्या सहचारिणीची व्यावहारिक जीवनदृष्टी अधोरेखित करताना म्हणतो, बायको म्हणते कुणाच्या शुभेच्छांनी जिंकता येत नाही मरणाविरुद्धची लढाई. बायको म्हणते कुणाच्या शुभेच्छांनी जिंकता येत नाही मरणाविरुद्धची लढाई. हे मी शिकले, तूही शिक. या प्रकारच्या कवितांमधून प्रेम सुलभ संवाद जसा प्रकट होतो तद्वतच वास्तविक जीवन भानही प्रतिबिंबित होते. कोणत्याही आघाताच्या मरणमिठीतून स्वप्राणाची विजयश्री खेचून आणण्यासाठी इतरांच्या केवळ शुभेच्छा कामी येत नाहीत, त्यासाठी स्वतःलाच निकराने झुंजावं लागतं अशी संघर्ष प्रवण राहण्याची शिकवणही या कवितेत अधोरेखित आहे. मरणदारी केवळ भावनिक सांत्वन पुरेसे ठरत नसते. लाख मोलाचा जीव जगविण्यासाठी पैसाच उपयोगी ठरतो. पैसा सर्वस्व नसेलही, परंतु संकट समयी तो साधन आणि साध्यही आहे. हवा अन्न पाण्या इतकाच तोही गरजेचा असतो. या व्यावहारिक तत्वज्ञानाचा पुनरुच्चारही ही कविता करते. आपणाशी ठावे ते सकळाशी सांगावे या उक्तीप्रमाणे कवीची असलेली वृत्ती त्यातून प्रत्ययास येते. कवीने पहिल्या कोरोनाच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या स्थितीगतीवर मार्मिक भाष्य संग्रहात नोंदविले आहे. विशेषतः हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांसाठी पहिला लॉकडाऊन गर्दनकाळ ठरल्याचे कवी सूचित करतो. विविध प्रदेशातून भूक शमविण्यासाठी शहरात स्थिरावलेला कामकरी वर्ग अचानक लाभलेल्या लॉकडाऊनमुळे निराधार झाला. बेरोजगारी आणि मरणाच्या चाहुलीने त्यांचे आपल्या जन्मगावाकडे स्थलांतर सुरू झालं. त्या भुके कंगाल कामकऱ्यांचे तांडे हजारो मैल पायपीट करीत चालत गेले. कवीने त्यांच्या वाताहतीचे वर्णन पोट तिडकीने शब्दबद्ध केले आहे. कवी म्हणतो, पोटोशी बाई झाली रस्त्यावरच बाळग, बापाला डबल सीट घेऊन लेक सायकलवर, पाण्यासाठी तडफडली लेकरं, कुणी रेल्वे ट्रॅकवर झोपलं, दुधाच्या टँकर मधून वाहत गेली माणसं. वरील गद्यात्मक समालोचनानंतर याच कवितेत कवी पुढे अगतिकपणे लिहितो, आणि आता इथे तर माझे पाय थरथरतात, आणि आता इथे तर माझे पाय थरथरतात. 4 पावले चालण्यासाठी रस्ता बदलला की पाय सुद्धा गुणधर्म बदलतात. रस्ता बदलला की पाय सुद्धा गुणधर्म बदलतात असे काव्यात्मक चिंतन मांडतो. त्या चिंतनातून मध्यमवर्गीय जगणं आणि सर्व हारांचं संघर्षशील जगणं यातील विरोधाभास प्रकट होतो. भवतालातील घडामोडीवर कवी कोणत्या भूमिकेतून रिॲक्ट होतो, त्यावरून त्याच्या जाणीवा कोणत्या संस्कारांनी सशक्त आहेत हे कळण्यास मदत होते. कवीच्या परिचयात ते सामाजिक चळवळीत सक्रिय असल्याचा उल्लेख असल्याने त्यांची ती ओळख कवितेत आविष्कृत झालेल्या विचारातूनही निदर्शनास येते. त्या विचार जाणीवांचे पडलेले पडसाद अनेक कवितांमधून दिसून येतात. खिडकीच्या चौकटी एवढेच आकाश, चष्म्याच्या फ्रेम इतकेच सत्य, आणि कवेत मावेल तेवढे जग या चौकटीबद्ध जगण्याला कवी किरकोळ भ्रमात जगणारी माणसं असे संबोधतो. तद्वतच अर्थपूर्ण जगण्याची उर्मी नसलेल्या माणसांच्या जगण्याबद्दल कवी म्हणतो, पिपात मेल्या उंदराची कुणी पर्वा करत नाही. या ओळीतून बासी मर्ढेकरांच्या पिपात मेले ओल्या उंदीर या विविध अर्थछटांनी व्याप्त असलेल्या कवितेची आठवण होते, हे खरं आहे. परंतु इथे कोरोना महामारीत सामान्य माणसाच्या जगण्या मरणाची कुणीही दखल घेत नाही असा ध्वनित करणारे हे विधान आहे. कुंपणावरचं जगणं मरणं शहीदपणा ठरत नाही. या ओळीतून तुम्ही किती जगलात त्यापेक्षा कसे जगलात या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
संदेशाची आठवण होते. जगताना आपली स्वतंत्र भूमिका असावी, ती दोलायमान नसावी. स्वांत सुखासाठी वेगवेगळे मुखवटे परिधान करून जगणं नैतिक दृष्ट्या निरर्थक ठरतं. या तत्वाचे सूचन करणारी ती शब्दबोळ आहे. याच कवितेत असलेल्या ब्लॅक होल आणि व्हाईट होल या प्रतिमा विविध अंगाने अर्थवाही आहेत. ब्लॅक होल म्हणजे कृष्णविवर. त्या अंधकारमय पोकळीत जगण्याची आसक्ती नसते. कृष्णविवरात जगण्याची आसक्ती नसते हे सूचन मिळते. त्या उलट व्हाईट होल म्हणजे प्रकाशमय पोकळी, जिथे जगण्याची आकांक्षा बळावते, असा त्या प्रतिमेतून अर्थबोध होतो. कवी म्हणतो, ब्लॅक होल गिळत असेल ब्रह्मांडाला. ब्लॅक होल गिळत असेल ब्रह्मांडाला तर व्हाईट होल जन्मही देत असेल. कवीला नवा जन्म देणारे हे कवितेतील व्हाईट होल दुसरे तिसरे काही नसून ते बौद्ध दर्शनातील अत्तदीप भव अर्थात स्वयंप्रकाशित व्हा या तत्वज्ञानातील सार तत्व आहे. कोरोनामुळे मरणशय्येवर असूनही जगण्याची आंतरिक उर्मी असल्याने डॉक्टरी उपचारांना प्रतिसाद देत कवीने मृत्यूला फाट्यावर मारलं. म्हणूनच कवी आत्मविश्वासाने उद्गारतो, आता नवा जन्म, नवा टाहो, प्रकाश प्रकाश. कवी सही सलामत कोरोना संसर्गातून बरा व्हावा म्हणून एका मित्राने पीराला नवस केला आणि काही मित्रांनी आणखी काय काय केले. कवी उपहासाने म्हणतो की एका कट्टर नास्तिकासाठी देव पणाला लावले माझ्यावरील प्रेमासाठी, पण मी मोजत नाही त्यांच्या या भावभावना श्रद्धा अंधश्रद्धेच्या मापट्यात. परंतु पुढे कवी म्हणतो, तरीही मला प्रत्येकाला कडकडून मिठी मारायची आहे. या शब्दओळीतून कवीची विवेकनिष्ठ जीवनदृष्टी आणि मानवधर्मी स्थायी भाव बिंबित होतो. कोरोनाने व्यापलेलं कवीचं शरीर वैद्यकीय रिपोर्टने ग्रीन सिग्नल दाखविल्यावर कोरोना मुक्त झाल्याचा निर्वाळा देते. कवी मिश्किलपणे बोराडे सरांना ऐकायचंय आणि संपले आणि कानडे सरांना पण ऐकायचंय. हो, 2 मिनिटात संपले आता. कवी मिश्किलपणे म्हणतो, मग अनिश्चिततेच्या टाकीवरचा विरू म्हणाला, गाववालो मरणा कॅन्सर. या कवितेत शोले या हिंदी चित्रपटातील प्रेयसीशी विवाह व्हावा म्हणून जीव देण्यासाठी पाण्याच्या उंच टाकीवर चढतो. विवाहाला होकार मिळताच तो नायक म्हणतो, गाववालो मरणा कॅन्सर. त्या प्रसिद्ध विरू नामक नायकाचं वापरलेलं रूपक सपखल आहे. हा जो संग्रह आहे, या संग्रहामध्ये एकूण जी शब्दावळ आहे, भाषा आहे, ती सुलभ आहे. त्यामुळे या कवितेला अधिक निरूपणाची देखील गरज नाही असं मला वाटतं. कोरोना विषाणूच्या वेदनावळीत मुक्त झालेल्या कवी अमोल बागुल या सृजनशील मित्राला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि लांबलेलं माझं हे कथन मी इथं थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद आहिरे सर. आपण खूप छान नोंदी घेतलेल्या आहेत. काय आहे की आज सन्माननीय लहू कानडे सर आहे, शंकर बोराडे सरांना अजून बोलायचं आहे म्हणून आपल्याला थोडस मध्ये मी आठवण केली, त्याबद्दल क्षमस्व. माझी एक विनंती आहे. हा सर. सर मला जरा अजून एका बैठकीसाठी जायचंय सर. माझी अशी इच्छा होती की मी 2 मिनिटांमध्ये कवी अमोल बागुलांना शुभेच्छा देऊ इच्छितो. मला जर 2 मिनिटं बोलू दिलं. सर बोला आपण. बोराडे सर, आपण तुमची थोडी क्षमा मागून आपण नंतर शेवटी बोला. मी सन्माननीय लहू कानडे सरांना या ठिकाणी एक कार्यक्रम अध्यक्ष या नात्याने आपण वाचकपीठ आणि सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करावं ही विनंती करतो. आपण एक कवी, शिक्षक, राजपत्रित अधिकारी आणि आता राजकारणी या सगळ्या अंगानं आजच्या
या सध्याच्या परिस्थितीवर आणि कवितेवर विशेषतः आम्हाला आणि अमोल बागुलांच्या कवितेवर जर काही बोलता आलं तर आम्ही आपले ऋणात राहू. आमच्या वाचक पीठाच्या सदस्यांना आपण मार्गदर्शन करावं. आमदार कवी लहू कानडे सर. सर्वांना सप्रेम जय भीम. सर्व उपस्थित मित्रांनो, प्रामुख्यानं कवी अमोल बागुल यांच्या मुक्काम पोस्ट ICU वार्ड या कविता संग्रहाच्या निमित्तानं त्या वाचन पीठानं जी एक चर्चा घडवलेली आहे त्यामध्ये उपस्थित सन्मित्र डॉक्टर शंकर बोराडे, सन्मित्र डॉक्टर गंगाधर आहिरे, शब्दगंधचे सुनील गोसावी आणि खरं तर सर्वच मित्र. खरं तर मी खूप आज आनंदी आहे की खूप दिवसाने सर्व कवी मित्रांची भेट झाली आहे आणि पुन्हा एकदा आपण कवी वगैरे आहोत हे पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं. तो आनंद आपण सर्व मित्रांनी मला दिलात त्याबद्दल प्रथमतः मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो. मी हा कविता संग्रह संपूर्णपणे वाचू शकला नाही. दुर्दैवाने तो माझ्यापर्यंत अद्यापही पोहोचला नाही. परंतु कवी अमोल बागुलांनी फेसबुकवर टाकलेल्या त्यांच्या कविता, नंतर सन्मित्र प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत सरांनी, भोसले सरांनी काही पाठवलेल्या कविता, ह्या सर्व मी अत्यंत उत्सुकतेनं वाचलेल्या आहेत. आणि त्याच वेळेस खरं तर मी अमोलला फोन करून त्या सर्व कवितांच्या बद्दल मला वाटतं त्यांचं अभिनंदनही केलेलं आहे. या एका अत्यंत जीवघेण्या अनुभवातून मी गेलो आणि खरं तर जेव्हा ह्या वेदना मी ब्लीच कॅन्डीमध्ये भोगत होतो, अमोल खरं तर त्याच्यानंतरचा पेशंट आहे. अगदी पहिल्याच लाटेमध्ये जेव्हा कोरोनाच्या उपचाराचा प्रोटोकॉलही ठरत नव्हता, अशा काळामध्ये मला कोरोनाची लागण झाली आणि नुसती लागणच झाली नाही तर त्याच्यामधला जो अत्यंत भयावह असा सायटोकाईन स्टॉर्म नावाचा प्रकार आहे का जो लाखात एखाद्याच्या वाट्याला येतो. डॉक्टर लोक सांगतात का तो माझ्या वाट्याला आला होता. मीही ICU मध्ये काही दिवस काढले आणि तो अत्यंत भयावह असा अनुभव मी स्वतःच घेतल्यामुळं मला खरं तर कवी अमोल बागुलांना धन्यवाद द्यायचे का त्यांनी अत्यंत नेमकेपणाने, अत्यंत वास्तवदर्शी पद्धतीने हा जीवघेणा अनुभव त्यांच्या कवितांच्या मधून शब्दांकित केलेला आहे. खरं तर चळवळीतल्या साऱ्याच कवीची कविता तिच्या काळजालाच दैनंदिन वास्तव लगडलेलं असतं आणि ती खऱ्या अर्थाने वास्तववादी कविताच असते. आपण काय कुणाच्या रंजनासाठी किंवा करमणुकीसाठी लिहित नसतो. त्या अंगाने जर या कवितांच्याकडे बघितलं तर मला वाटतं मुक्काम पोस्ट ICU कोविड वार्ड या कवितेचं म्हणून काही ऐतिहासिक आणि अत्यंत महत्वाचं असं योगदान आहे. मला वाटतं मराठीमधली
ही शब्दांकित झालेली या महामारीवरची पहिली कविता आहे, पहिला कविता संग्रह, आणि तो कोरोनाच्या वेदना भोगणाऱ्या कवीने शब्दांकित केलेली कविता आहे. त्यामुळे तो अनुभव तर अस्सल आहेच, परंतु या अनुभवातून इतरांना शिकण्यासाठी म्हणून खूप मोठा अवकाश इथं निर्माण केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने प्रबोधनाचं काम करत असेल तर ही कविता आजही आपण ज्या एका जीवघेण्या संकटाला सामोरं जातो आहोत, आपण जे काही प्रयत्न करतो आहोत त्या प्रयत्नांना बळ देणारी अशी ही कविता आहे. मी जेव्हा ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये होतो तेव्हा जे अनुभव घेतले ते अगदी तंतोतंत सर्वचा सर्व अनुभव बागुलांनी शब्दबद्ध केले. म्हणजे ती एकट्या बागुलांची कविता नाहीये, ज्या कोट्यावधी लोकांनी हा भोगला त्या प्रत्येकाची कविता. माझी विनंती आहे, ज्यांचे कोणते माईक ऑन असतील त्यांनी ते म्यूट करावेत कृपया. बोराडे सर, आपला माईक थोडा वेळ म्यूट करावा. बोराडे सर बोला बोला. तर ही कविता मला आठवत आहे की आयसीयू वॉर्ड मध्ये असताना सर्वात उत्कट आणि सर्वात भीतीदायक अनुभव एक होता का जो बागुलांनी त्यांच्या शब्दात मांडला आहे का या वॉर्ड मधून आपली कदाचित बॉडीज बाहेर जाईल. हे जे मृत्यूचं भय आहे ती क्षणाक्षणाला अनुभवत राहणं आणि त्या भयानं तुमच्या जगण्याचा आत्मविश्वासच गमावणं आणि किंबहुना या निगेटिव्हिटीमुळेच रिकव्हर होण्याऐवजी क्षणाक्षणाने मृत्यूच्या जवळ पोचणं ही जी जीवघेणी उलघाल आहे, मला वाटतं बागुलाने अत्यंत नेमकेपणाने ती पकडलेली आहे. ज्यांना कुणाला या सर्व कोरोनाच्या उन्मादी आणि अत्यंत भयसूचक त्या गोष्टीवर मात करता आली ते बाहेर पडले. मला आठवतंय एके दिवशी मला असं घेरून आलं, मी माझ्या मुलांशी दर दिवस व्हिडिओ कॉलवर बोलायचो, सर्व नातलग व्हिडिओ कॉलवर मला भेटायचे. आणि एके दिवशी दुर्दैवाने मी आयसीयू मध्ये गेलो आणि हे सर्वांना समजलं आणि मला नेहमीच्या वेळेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कॉलवर सर्वांशी बोलता आलं नाही. आणि त्यानंतर सर्वांच्या मनामध्ये जी एक घालमेल निर्माण झाली, ती जी वेदना माझ्या सर्व नातलगांनी मित्रांनी अनुभवली, एक चांगलं झालं, फार थोड्या वेळातच मला तो मेसेज मिळाला की तुमच्या सद्यस्थितीबद्दल बाहेर काही कळत नाहीये, त्यामुळं अनेक जण काळजी करतायत. मी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोललो, परंतु नंतर मला जाणीव झाली की हे पुरेसं नाहीये. आपल्याला फक्त आपण नातलगांशी 2 वाक्य बोलू हे ठीक आहे, परंतु आपल्याला खूप सांगायचं राहून गेलंय. आपल्या धावपळीमध्ये हे आपल्याला करता आलं नाही. आणि मी त्या आयसीयू वॉर्ड मधल्या
सिस्टरकडे कागदांची मागणी केली, पेनची मागणी केली आणि मी त्याही परिस्थितीमध्ये जसं जमेल तसं लिहायला लागलो. मगाशी अमोलचं मनोगत ऐकत असताना अगदी तंतोतंत तो अनुभव मी घेतला की शेवटी मला माझी कविताच मदतीला आली. अमोलजी, मी सुरुवातीला कविता नाही लिहिली. मला जे काही सांगायचं होतं वेगळं ते मी दर दिवस लिहित गेलो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो माझा वेग किमान दर दिवस 5 मोठी पानं लिहिणे इतका होता. ते सर्व जतन करून ठेवलंय मी. आणि एके दिवशी मी कविता लिहिली. ती कविता नंतर फेसबुकवर खूप व्हायरल झाली. मी मोठ्या आत्मविश्वासानं सर्वांना सांगितलं की कालच तथागत भेटून गेले. कालच तथागत भेटून गेले. म्हणाले दुःख तर आहेच, पण घाबरू नकोस, घाबरू नकोस. दुःख तर आहेच पण ते अकारण नाही. कारणांचा शोध घे, कारणांचा शोध घे आणि चालतच राहा. बघ, मी अजूनही चालतोय म्हणून तुझ्यापर्यंत पोहोचलोच ना. क्या बात आहे. बघ, मी अजूनही चालतोच आहे म्हणून तुझ्यापर्यंत पोहोचलोच ना. त्या करुणाकराच्या शब्दानं खूप काही दिलं आणि मी त्यांना आश्वस्त केलं की मी चालतच राहीन, मी चालतच राहीन, मी चालतच राहीन. क्या बात आहे. मला वाटतं या आशावादानं बहुत बढिया. मला या सर्व गोष्टीवर मात करण्याचं बळ मिळालं. अमोल, तुमच्या कवितांचं काय कौतुक होईल नाही होईल मला माहित नाही. त्या सुंदरच आहे. मराठी साहित्यामध्ये त्यांनी अत्यंत मौलिक भर घातली हे खरंच आहे. परंतु या कविताने माझ्यासारख्या मित्राला, आमचा जिवलग अमोल पुन्हा सुखरूप परत मिळाला, ही मला वाटतं सर्वात सर्वात मोठी या कवितांची देण आहे. कवितासारखं आपलं अत्यंत लढिवाळ प्रेम आपल्याला जगण्याचं केवढं मोठं सामर्थ्य देतं, त्याचा हा कविता संग्रह प्रत्यंतर आहे. एखादी रचना, एखादी रचनात्मक कृती प्रत्येक माणसाला सकारात्मक बनवते, त्याच्यातली निगेटिव्हिटी नष्ट करते, त्याला तुंबळ असा आशावाद देते आणि तो आशावाद कितीही कठीण असलेल्या संकटाचाही मुकाबला करू शकतो. मला वाटतं ही गोष्टच फार सुंदर आहे. मी अमोलजी तुमचं कौतुक एवढ्यासाठी करतो आहे की तुमची ही कविता आजही न संपलेल्या या वेदनेला मुंहतोड जबाब देते. ही कविता ज्यांना अजूनही या संकटाचं नीटपणे आकलन झालं नाही अशा लोकांना डोळस बनवू शकते. मला आठवतंय की एखादी सुंदर गोष्ट करायला लागल्यानंतर आपल्या दुर्दैवी समाजामध्ये ते पटकन
समजून घेऊन त्या पद्धतीनं वर्तन करण्याऐवजी अत्यंत बेफिकीरपणे जे काही वर्तन चालू असतं त्यातून आपली दुःख गडद होत जातात. मी हागणदारी मुक्त गाव चळवळ राबवत असताना याचा खूप अनुभव घेतला. लोक हसायचे, हो, लोक वेड्यात काढायचे. आज तीच परिस्थिती आहे. कोरोनावर मात करण्यासाठी साध्या साध्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आपण मास्क वापरला पाहिजे. कोरोना होऊच नये म्हणून प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. या गोष्टी करण्याऐवजी जो अत्यंत दुराग्रह आणि अत्यंत हट्टीपणानं काही नसतं हो कोरोना वगैरे असं म्हणून जी मंडळी आपला जीव गमावत आहेत त्याच्यावर कसं भाष्य करायचं, त्याच्यावर कसं बोलायचं, कसं या लोकांच्याकडे सामोरं जायचं? मला वाटतं हा समाजातील सर्व कार्यकर्त्यांच्या पुढचा प्रश्न आहे. अशा एका काळामध्ये अमोल बागुलांची कविता ही जर चौकात वाचली गेली, ही जर मोहल्ल्यामध्ये वाचली गेली, ही जर गावागावाच्या वेशीवर टांगली गेली तर मला वाटतं ती माणसाच्या जगण्याला हातभार लावणारी कविता ठरणार आहे. तिचं अधिकचं मोल आहे. म्हणून हा दस्तऐवज मी मगाशी म्हटल्याप्रमाणे केवळ कविता नाहीये, तो ऐतिहासिक आहे. दुसऱ्या बाजूला साहित्याची म्हणून जी प्रबोधनाची भूमिका आहे ती चोखपणे पार पाडणारी अत्यंत कलात्मक अशी सृजनात्मक ती कृती आहे. आणि या माध्यमातून अमोल बागुल कमालीचे यशस्वी झालेले आहेत. त्यांनी कलाकुसर केली नाही असं नाही. कवी आहेत, ते जातिवंत कवी आहेत. कवी म्हणून त्यांची प्रतिभा, त्यांची कल्पकता, त्यांचा शब्दांचा खेळ त्यांनी मांडलाय. परंतु त्या सर्वांच्या मध्ये जिवंत असणारं जे वास्तव आहे ते एवढं अंगावर येणार आहे, ते वास्तव एवढं प्रबळ आहे का त्या वास्तवातलं सौंदर्य आपल्या सर्वांना मोहवून टाकतं. त्यासाठी मी बागुलांना धन्यवाद देतो. हा संग्रह सर्वांच्या पर्यंत जाईल यासाठी शुभेच्छा देतो. आणि आपण आवर्जून मला या सर्व चर्चेमध्ये सहभागी करून घेतलं. माझ्याबद्दल 2 चांगले शब्द वापरलेत, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मित्राला शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. खूप सुरेश सर, धन्यवाद खूप सर. सुंदर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर या अगोदर आपले काही कवी मित्र चंद्रकांत भोसले असतील किंवा शशिकांत शिंदे असतील, दादा ननवरे असतील किंवा आमचे औरंगाबादचे जालन्याचे जयराम खेडेकर सर असतील, यांच्या बोलण्यातनं आपण परिचित झाला होता. पण आज प्रत्यक्ष आपल्याला ऐकण्याची संधी मिळाली आणि आपण एका कवितेवर इतकं सूक्ष्मपणे बोलला. आम्ही आपल्या नोंदी खरोखर जपून ठेवू. अमोल बागुल सुद्धा आपल्या नोंदी जपून ठेवतील. कोरोनाचा भयावह अनुभव घेतलेले असल्यामुळं अमोल बागुलांच्या कविता जास्त भिडून जातात असा एक आपली नोंद होती. मराठीतली ही महामारीची पहिली कविता असावी. कोरोना युद्धात लढण्यासाठी बळ देणारी ही कविता आहे. शेवटी माझी कविताच माझ्या मदतीला आली असं अमोल बागुल म्हटलात, तेही आपण तंतोतंत अनुभवल्याचं नोंद केलंय. मी चालतच राहील ही सकारात्मक जाणीव जागृत झाल्याची गोष्ट आपण सांगितली आहे. कविता
जगण्याचं बळ देते हे या कविता संग्रहानं सिद्ध केलंय. ही सुद्धा आपली एक महत्वपूर्ण नोंद होती. ज्यांना या संकटाची जाणीव झाली नाही त्यांना ही कविता डोळस बनवू शकते. जगण्याला हातभार लावणारी ऐतिहासिक प्रबोधनात्मक आणि सृजनात्मक अशी कविता आहे. सर, आपल्या नोंदी आम्ही खरोखरच आपल्या नोंदींनी भारावून गेलोय. आम्हाला कविता वाचण्याचं, कविता समजून घेण्याच्या बऱ्याचशा गोष्टी यातून मिळाल्या. आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. थोडासा उशीर झाला असेल त्याबद्दल वाचक पीठातर्फे मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि यानंतर अगदी महत्वपूर्ण विचार आपल्याला ऐकायचे. मराठी माजी विभाग प्रमुख सिन्नर नाशिकचे ज्येष्ठ कवी समीक्षक डॉक्टर प्राध्यापक शंकर बोराडे सर. सर, मी आपल्याला विनंती करतो आपण बोलावं. नमस्कार. बोला सर. मित्रांनो, 2 तास 4 मिनिटाने माझा नंबर लागलेला आहे आणि आता यानंतर मला या कविता संग्रहावर काही महत्वाचं भाष्य करायचं आहे. प्रथमतः स्टॅन स्वामी सर, जरा चेहरा स्टॅन स्वामी यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. कारण मानवी हक्कासाठी देशभर जगभर जे लोक काम करतायत त्यातला एक महत्वाचा माणूस आज आपल्यामध्ये नाही. वाचक पीठाचा हा 12वा कार्यक्रम आहे, वर्धापन दिन आहे. त्याबद्दल मी शुभेच्छा व्यक्त करतो. चंद्रकांत भोसले आणि किरण भावसार या दोघांनी या प्लॅटफॉर्मवर मला आणलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. कविवर्य लहू कानडे जे 2 तास आपल्यामध्ये आहेत, त्यांच्या नियोजित कार्यक्रमामुळं ते जर नंतर आपल्यात नसले तरी त्यांचा आणि माझा जो दोस्ताना आहे ते शेवगावला प्राध्यापक होते, दौंडी काढत होते आणि क्रांती पर्ववर ज्या लोकांनी सुरुवातीच्या काळात लिहिलं त्यातला मी एक होतो. असे आमचे हे जुने मित्र लहू कानडे या ठिकाणी आहेत. भास्करराव निर्मळ, प्रिया धारूरकर आणि अनेक परिचित मित्र मला या ठिकाणी दिसत आहेत आणि मी चर्चेला प्रारंभ करतो. कवी अमोल बागुल यांच्या मुक्काम ICU कोविड वार्ड या संग्रहावर भाष्य करण्यापूर्वी मला त्यांचा ऋतूंचे मृत्यूपत्र हा कविता संग्रह आठवतो. त्यातल्या 2-3 स्टेटमेंट त्यांनी त्या संग्रहात जे त्यांनी केले त्याकडे मी आपलं लक्ष वेधणार आहे. त्यात कवीनं म्हटलेलं आहे, मी कवी नसतो तर नक्षलवादी झालो असतो. मी कवी नसतो तर नक्षलवादी झालो असतो, असं त्यांचं त्या कविता संग्रहातल्या एका कवितेत विधान आहे. हाच कवी असं म्हणतो, कविता येताना परवानगी मागत नाही. ICU कोविड वार्ड ही कविता कशी आली याच्यासाठी मला हे जे त्यांचं विधान आहे हे फार आठवत गेलं, महत्वाचं वाटलं. कविता येताना परवानगी मागत नाही. आणि आणखी एक महत्वाचं विधान ऋतूंचे मृत्यूपत्र मध्ये त्यांनी केलेलं आहे. ते विधान आहे, कवितेत शोधू नये कवीचं चरित्र. कवितेत शोधू नये कवीचं चरित्र. मित्र हो, आपण मुक्काम ICU कोविड वार्ड या संग्रहाची चर्चा करत असताना कवीचं जे चरित्र आहे त्याकडे लक्ष वेधतो आहे. पण हा जो कवी आहे त्याच्या पलीकडे जाऊन काही विधान करतो आहे आणि म्हणून त्याची ही जी कविता आहे ही कविता जशी संग्रहात आत्मनिष्ठ म्हणून येते किंवा
आत्मनिष्ठ अनुभव हा कवितेचा गाभा असतो. मुक्काम ICU ही आत्मपर कविता आहे, पण ती फक्त स्वपुरती मर्यादित राहत नाही, तर ती व्यक्तीकडून समष्टीकडे आपल्याला घेऊन जाते. हे मला आपल्याला या ठिकाणी लक्षात आणून द्यायचं आहे. आपण हा कविता संग्रह वाचत असताना आज जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की ही कविता समकालीन वास्तवाचे दर्शन घडवणारी कविता आहे. म्हणजे तिच्यातलं जे वास्तव आहे ते आजचं आहे, वर्तमानाचं आहे. पण यानंतर काही काळानं 5, 10, 20, 25, 50, 100 वर्षाने जेव्हा या कवितेची दखल घेतली जाईल, जेव्हा या कवितेवर संशोधन होईल किंवा ही कविता कुणाच्या हातास लागेल, त्यावेळी हा जो आज समकालीन दस्तऐवज आहे तो ऐतिहासिक म्हणून आपल्या समोर येईल. म्हणून एकाच वेळी समकालीन वास्तवाची असणारी कविता ही पुढच्या अभ्यासकांसाठी ऐतिहासिक कविता म्हणून सुद्धा आपल्याला अनुभवता येईल असं मी विनम्रपणे सांगतो. खर तर त्यांनी जी 14 क्रमांकाची कविता वाचली, ती कविता मी पूर्ण वाचून आणि त्यावर भाष्य करावं असं माझं सुरुवातीचं नियोजन होतं. कारण त्या कवितेमध्ये कवीची जी एकूण वैचारिक भूमिका आहे, ती वैचारिक भूमिका आलेली आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून त्याचबरोबर कवी 27 क्रमांकाला जी पान नंबर 51 वर कविता दिलेली आहे, त्या कवितेत समष्टीचा जो स्थलांतराचा अनुभव आहे, स्थलांतरितांचा प्रश्न आहे, हा प्रश्न मांडताना आपल्याला दिसतो रस्ता बदलला की पाय सुद्धा गुणधर्म बदलतात. असं अतिशय सुंदर सुभाषितासारखं वाक्य जे पुढच्या 5-50 वर्ष काही पिढ्यांनी लक्षात घ्यावं असं कवी सहजपणे लिहून गेलेलं आहे. लहू कानडे हे कोरोना योद्धा आहेत, कवी कोरोना योद्धा आहेत. आणि 17 जुलैला जो माझा कोरोनाचा रिपोर्ट आला तेव्हा मी सुद्धा पॉझिटिव्ह होतो आणि माझ्या महाविद्यालयातला पहिला कोरोना पॉझिटिव्ह अशी सुद्धा माझी ओळख करून दिली जाते. तेव्हा एक विषाणू बदलून टाकतो रुपडे, एक विषाणू बदलून टाकतो रुपडे, बदलवतोय मला अंतर्बाह्य, बदलाची लढाई लढतोय कधी रस्त्यावर, कधी ICU बेडवर. एका बाजूला प्रशासनाचा मुख्य अधिकारी आधार असणारा हा जो कवी आहे, हा हजारो लोकांना आधार देत असेल, फील्डवर काम करत असेल. पण तो फील्डवर काम करत असताना स्वतःच एका विषाणूने बाधित होतो आणि पुढे ही त्याची जी वाटचाल आहे ती वाटचाल मुक्काम ICU कोविड वार्ड यामध्ये आपल्याला वाचायला मिळते. मग हा जो कवी आहे, ही जी कविता आहे, या कवितेचा प्रदेश कोणता असा आपल्याला प्रश्न पडण्याचं कारण नाही. कारण हा जो कवितेचा प्रदेश आहे तो वेदनेचा प्रवेश आहे असं आपल्याला लक्षात येईल. हा ICU शिकवतोय शेवटच्या क्षणाचं सार, हा ICU शिकवतोय शेवटच्या क्षणाचं सार, आयुष्याचा लेखाजोखा ठेवतो मॉनिटर. मी जिवंत की मेलोय हे ठरवणार हा स्क्रीन, मी जिवंत की मेलोय हे ठरवणार हा स्क्रीन. बीप बीप ऐकायला येतय अजून, बीप बीप ऐकायला येतय अजून, म्हणजे शिल्लक आहे दुगदुगी. या कवितेतून आलेली जी एकूण वेदना जी आहे, ही वेदना एका कवीचीच नाही. त्या काळात
जो जो माणूस ऑक्सिजनवर होता, जो जो माणूस व्हेंटिलेटरवर होता, जो जो माणूस आयसीयू मध्ये होता, त्या सगळ्या समष्टीला भिडणारी अशी ही कविता 5 क्रमांकाची कविता आहे. आणि त्यातून कवीचा जो प्रदेश आहे हा वेदनेचा प्रदेश आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल. या कवीनं जी भाषा वापरलेली आहे ती भाषा कल्पनेची नाही. कवितेमध्ये कल्पना विलास असतो, पण ही कविता वेदनेच्या प्रदेशातली कविता असल्यामुळे या जगात एकच फूल जे टोचलंय माझ्या हातावर, मी सुलतानाच्या आविर्भावात पोज देऊन सेल्फी काढतो. या जगात एकच रंग, आऊट गेलेल्या सलाईनने काळे निळे माझे हात. या जगात एकच गंध, हायपोचा. या जगात एकच गंध, हायपोचा. माझ्या व्हीलचेअरच्या मागोमाग फवारणीचा. माझ्या विषारी देहाची जाहिरात, माझ्या विषारी देहाची जाहिरात आणि निशाणी रेड झोनची, निषिद्ध कोविड वाढची. मी फार थोडक्यात बोलायचं ठरवल्यामुळं हा जो वेदनेचा प्रदेश आहे, हा वेदनेचा प्रदेश या सर्व कवितांमधून आपल्याला भेटत राहतो. जे हा जो कविता संग्रह आहे यातली प्रत्येक कविता एका बाजूला वेदनेची कविता आहे आणि दुसऱ्या बाजूला ती आंबेडकरी परिवेशातून सामाजिक वास्तव मांडणारी कविता आहे. विचार हा जीवनाला पुढे नेणारी गोष्ट आहे आणि म्हणून ही आत्मनिष्ठ कविता जी आहे ही आंबेडकरी परिवेशातून येते असं आपल्याला लक्षात येतं. कवीनं फार छान म्हटलेलं आहे, कोरोना एक भयाचा व्यवहार. कोरोना एक भयाचा व्यवहार. तो पुढे म्हणतो किंवा भयाचा वापर. आपल्या सगळ्यांना माध्यमांच्या मधून दिवस रात्र जे काही ऐकायला मिळत होतो, पाहायला मिळत होतो, आपण घाबरलेलो होतो. तो अतिशय 4-6 शब्दामध्ये ती मांडणी कवीने केलेली आहे. कोरोना एक भयाचा व्यवहार किंवा भयाचा वापर आणि सर्वात महत्वाचं कवी पुढे म्हणतो किंवा भयाचा व्यापार. या काळामध्ये आपलं जे भय होतं ते भय अनेकांनी कॅश करून घेण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. या भयाचा व्यापार झाला, व्यवहार झाला आणि माणसं त्यातून उरली नाही असं आपल्याला दिसतं. कवीनं आपल्या त्या कवितेमध्ये जी कविता या संग्रहातली सगळ्यात सशक्त दंडकट अशा स्वरूपाची कविता मला वाटली, त्यात त्यांनी म्हटलेलंच आहे, उरलेले एकाकी 90 गेले, उरलेले एकाकी 90 मेले, जिवंतपणी धसक्याने बहिष्कृत झाल्याच्या मला किमान हा धसका नाही, माझ्या 100 पिढ्या क्वारंटाईन. ही संपूर्ण कविता, ही एकमेव कविता कवीनं लिहिली असती तरी मराठी कवितेमध्ये एक मोठा कवी असंच बागुल यांचं नाव झालं असतं, अशी एक ताकद त्या कवितेमध्ये मला जाणवते. ती कविता बाकीच्याही लोकांनी उद्घृत केलेली आहे. म्हणून तिच्या शेवटच्या ज्या महत्वाच्या ओळी आहेत त्या महत्वाच्या ओळींकडे मी तुमचं लक्ष वेधलेलं आहे. ऋतूंचे मृत्यूपत्र यामध्ये स्त्री प्रश्नोपनिषद कवीनं मांडलं आणि त्याची जी स्त्रीवादी भूमिका आहे ती स्त्रीवादी भूमिका याही संग्रहात आपण जरा आणखी बिटवीन दी लाईन पाहिलं की ती आपल्याला सापडते. 23 क्रमांकाच्या कवितेतल्या 2 ओळी सांगायचा मोह मला होतोच आहे.
ती भूमिका पण अशी आहे, बायको बोलते पण त्यापेक्षा ती न बोलताच बरंच काही बोलते. त्यापेक्षा न बोलता ती बरंच काही बोलते. इतकी सुंदर तरल भावना, स्त्रीच्या मनाची होणारी उलघाल, स्त्रीला तो काळ, आपण सगळेजण इथं आहोत, पण त्या पार्टनर हिला होणारी जी काही तिची उलघाल आहे, ती उलघाल सांगण्यासाठी अवघे 8-9 शब्द कवीने वापरलेले आहे, पण अतिशय जोरकसपणे त्यांनी आपल्या समोर ती त्यांची म्हणून जी भूमिका आहे ती अनुभवाच्या आधारे, आत्मनिष्ठ आत्मपर अनुभवाच्या आधारे वापरलेली आहे असं आपल्याला दिसून येईल. मला या संग्रहात अतिशय प्रभावी वाटलेली जी गोष्ट आहे, ती गोष्ट बाकीच्यांचं रिपिटेशन टाळून मी आपल्या समोर मांडणार आहे. ती म्हणजे कवीची समृद्ध चिन्ह भाषा. कविता आणि गद्य यामध्ये मूलभूत फरक असतो, कारण कविता ही अल्पाक्षर रमणीय असते. थोडक्यात काही सांगायचं कवीला असतो, आणि मग अशा दृष्टीनं मी जेव्हा विचार करत गेलो तेव्हा मला कवीची जी समृद्ध चिन्ह भाषा आहे ती चिन्ह भाषा पानापानावर दिसून आली. 6व्या कवितेतली एक शब्द प्रतिमा बघा, ग्लानिर्भवती भारत. आपण जो ग्लानिर्भवती भारत वगैरे दूरदर्शनच्या पडद्यावर म्हणा किंवा कुठं ऐकलेला आहे, त्याच्यापेक्षा ही जी भाषा कवीची आहे ती किती वेगळी आहे याचा अनुभव येतो. एका कवितेचा शेवट करताना त्यांनी खूप सुंदर म्हटलेलं आहे, आमेन, तथास्तु, साधू साधू साधू. आता या शब्द प्रतिमा जी आहे, ही जी चिन्ह भाषा आहे, ही चिन्ह भाषा या कवितेचं सौष्ठव आहे असं मला भाषेचा अभ्यास करत असताना खूप जाणवतं. मग ती कवितेची ओळ मी सांगितली, ती पुन्हा इथं उद्घृत करतो मी. त्यांनी म्हटलंय, माझ्या विषारी देहाची जाहिरात. आपला जो देह आहे त्याला कोणी चंदनाचा म्हटलेला आहे. या देहाचे अनेक प्रकारे उत्सव आपण साजरे करत असतो, पण कोविडच्या काळात माणसाचा जो देह आहे त्या देहाविषयी किती चपखलपणे, किती टोकदारपणे कवी शब्द वापरतो हे आपल्या लक्षात येतं. आणि त्याच्यामध्ये माझ्या विषारी देहाची जाहिरात एवढी ओळ येते आणि आपण थरारून जातो. कवी कोविड वार्डात होताच, इथला अनुभव त्याला सांगायचा आहे. त्यासाठी 15व्या कवितेतली एक ओळ मी आपल्या समोर सांगणार आहे, ती आपल्याला नक्की आवडेल. कोविड वार्डात सूर्य उगवत नाही, मावळतही नाही. तिथे भय असं जे होतं तिथल्या भयाचं सूचन ह्या एवढ्या एका स्टेटमेंटमध्ये, या एवढ्या एका ओळीमध्ये कवीनं किती चपखलपणे केलेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल. एका ठिकाणी कवितेचा शेवट करताना कवीने एका शब्दाची दुरुक्ती नाही, तिरुक्ती केलेली आहे. तो शब्द काय आहे? अनित्य, अनित्य, अनित्य. या शब्दाची मांडणी करत असताना सुद्धा कवी प्रत्येक ठिकाणी अनित्य नंतर 2-3 टिंब देतो. दुसरं अनित्य आणि पहिला अनित्य यामध्ये असणारी ही जी टिंबटिंबाची जागा आहे
ही जागा सुद्धा आपल्या अंगावर यायला लागते. आणि म्हणून ही जी कविता आहे, ही कविता मराठीत आज लिहिलेल्या गेलेल्या कवितेपेक्षा आपली स्वतःची चिन्ह भाषा घेऊन येते, असं मला आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे अमोल बागुल यांचा हा संग्रह संपूर्ण वाचत असताना आपण फक्त शोले मधला जो वीरू आहे, त्या वीरूच्या नंतर मरणा कॅन्सल अशा पद्धतीनं तो व्यक्त होतो. ते कुठेतरी मागच्या माध्यमाच्या याच्यातून आपल्याकडे आलेला अनुभव सोडला तर या संपूर्ण कविता संग्रहामध्ये जी भाषा आहे ती भाषा केवळ आणि केवळ अमोल बागुल या कवीची कमावलेली भाषा आहे. कवीची हुकूमत, भाषेवर असणारी जी हुकूमत आहे, ही हुकूमत या कवितेत आपल्याला वाचायला मिळते. आणि म्हणून जिंदगी जिंदाबाद सारखा एखादा शब्द जो आहे, एखादं स्टेटमेंट जे आहे, ते स्टेटमेंट सुद्धा कवीचा जो दुर्दम्य आशावाद आहे, या आशावादाकडे आपल्याला घेऊन जातात. हे आयसीयू काय आहे नेमकं? कवीनं आयसीयू ला विद्यापीठ म्हटलेलं आहे. हे शिकण्यासाठी आयसीयूच विद्यापीठ हवं असं त्याने आपल्या समोर सांगितलेलं आहे. आपल्याकडे असं होतंय बऱ्याचदा की कवितेसारखं लिहिलं जातं. ती कविता असतेच का? कवितेसारखं लिहिलं गेलेलं सगळं आपण कविता म्हणून खपवत असतो. ती कविता असतेच असं नाही. परंतु या कविता संग्रहामध्ये कवितेसारखं लिहिलं गेलेलं नाही, तर ती अस्सल कविता जी आहे, ही अस्सल कविता लिहिली गेलेली आहे. आणि म्हणून त्यात जो मुक्त छंद आहे त्याला सुद्धा स्वतःची एक लय आहे. त्यातली शब्दकळा ही सुद्धा वेगळ्या प्रकारची शब्दकळा आहे. कोरोनाचा गोंधळ, पेशंटचा संबळ, कोरोनाचा गोंधळ, पेशंटचा संबळ, ट्रायल अँड एरर, दवा दारू तुंबळ. आता इथे गोंधळ, संबळ, तुंबळ हे कवीनं ठरवून योजलेले शब्द नाहीये. त्याच्या आत तो कवितेशिवाय जगू शकत नाही. त्याची जी भाषा आहे ती कवितेची भाषा आहे. आणि कवितेची भाषा असल्यामुळे हे जे शब्द आहे, हे शब्द आतून येतात असं आपल्याला दिसून येतं. कवितेची काही वैशिष्ट्य सांगितली जातात. त्याच्यात जशी चिन्ह भाषा आहे तसंच अनेकार्थता असं पण कवितेत एक वैशिष्ट्य सांगितलं जातं. आणि ही कविता वाचत असताना बघा कवी शब्दांचा कसा सुंदर वापर, सूचक वापर करत जातो. दोस्तांची टोळी टाळी वंचित झाली. लॉकडाऊन आहे, सगळ्यांनी घरात नसायचंय, कुठेही जायचं नाही, कुणालाही भेटायचं नाहीये. शारीरिक अंतर, मी सोशल डिस्टन्सिंग म्हणत नाही, शारीरिक अंतर जे आहे ते पाळायचंय. अशी अनेक बंधनं आपल्यावर आली, ती आपण पाळली. पण त्याचं एक चित्र जे आहे, ते चित्र प्रतिमा चित्र येतं. आणि दोस्तांची टोळी टाळी वंचित झाली, झुम बराबर झुम म्हणू लागली. नवतंत्रज्ञान जे आहे, या नवतंत्रज्ञानातून शिक्षणाचा आत्ताचा जो काही खेळखंडोबा झालेला आहे, मागचं वर्ष 0 शैक्षणिक वर्ष होतं. आणि ह्या 0 शैक्षणिक वर्षामध्ये मुलं शिकली, आम्ही मास्तरांनी शिकवलं. हे सगळं व्हर्च्युअल जगात दृक्श्राव्य माध्यमातून घडलेलं असलं तरी प्रत्यक्ष शिक्षक विद्यार्थी यांच्यातल्या ज्या आंतरक्रिया आहेत, या आंतरक्रिया काही घडल्या नाही. पण एवढं मी जे तुम्हाला गद्यात समजावून सांगतो आहे, त्याच्यासाठी कवीनं एकच ओळ वापरली, झुम बराबर झुम शराबी. आणि तो आपल्याला
तंत्रज्ञानाचं जे सूचन आहे ते तंत्रज्ञानाचं सूचन कवी करतो असं आपल्याला लक्षात येईल. अनेक अर्थ सूचकता ही सुद्धा या कवितेतली काही वैशिष्ट्य म्हणून काही ओळींमध्ये आपल्याला दिसेल. कवीनं म्हटलंय, कोरोनाने झुकवलं पण कोरोनाने शिकवलं. हे जे काही आत्ताच्या पॅन्डेमिकच्या काळात, जागतिक महामारीच्या काळात आपण अनुभवलेलं आहे, त्याचं एक सुरेख चित्रण या कवितेत आलेलं आहे. म्हणून ही कविता मला तरल स्वरूपाची, सामाजिक जाणीवांनी समृद्ध असणारी, आत्मनिष्ठ असली तरी ती समष्टीकडे जाणारी कविता अशा स्वरूपाची ती वाटते. बघा, त्यांच्या 3-4 ओळी अशा आहे. पाखरांसाठी वेचून आणलेले दाणे, पाखरांसाठी वेचून आणलेले दाणे न देता गुमान निघून जाणं. पाखरांसाठी वेचून आणलेले दाणे न देता गुमान निघून जाणं बरं नाही. क्या बात आहे, किती सुंदर. म्हणजे इतक्या तरल संवेदनाक्षम प्रतिमा ज्या आहे, या प्रतिमा या कवितेमध्ये येतात. आणि शिवाय या कोरोनाशी सामना करताना, कोरोना खूप शिकवलंच बाबा तू, माणसाची माणुसकी आणि अमानुषपणाही, बहिष्कार आणि अस्पृश्यताही. कोरोना खूप शिकवलंच बाबा तू, माणसाची माणुसकी आणि अमानुषपणाही, बहिष्कार आणि अस्पृश्यताही, क्वारंटाईन नावाची कैदही. इतकं सहजपणे सुबोध भाषेत कवीचं हे जे सूचन आहे, हे सूचन आपल्याला दिसून येईल. म्हणून ही कविता सोशल रिफॉर्मरच्या चळवळीतली प्रागतिक आंबेडकर जाणीवेची कविता जरूर आहे, पण ती केवळ स्टेटमेंट करत नाही. तिची समृद्ध चिन्ह भाषा जी आहे, ही मराठीतली वेगळी चिन्ह भाषा आहे असं आपल्याला जाणवतं. अनुभवाला समष्टीकडे कवी घेऊन जाताना दिसतो. कवितेचं वैशिष्ट्य असणारं अल्पाक्षर रमणीयत्व हे सुद्धा त्यांच्या कवितेत आहे. सूचकता हे जे दुसरं वैशिष्ट्य आहे, हे सुद्धा कवितेच्या ओळीमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून मराठीतली आजच्या दर्जाची, आजच्या काळातली श्रेष्ठ दर्जाची कविता अमोल बागुल लिहू शकले. त्याचं कारण कविता त्यांच्याकडे आली, पण त्यासाठी कवितेंनी परवानगी मागितली नव्हती. त्यांचेच शब्द, त्यांचीच ओळ या दुसऱ्या कविता संग्रहातून आपल्याला सिद्ध झालेली दिसून येते. आणि मी कवी नसतो तर नक्षलवादी झालो असतो असं जे कवीनं म्हटलेलं आहे, ते सुद्धा कवीला एका विचारधारेनं मानवतेकडे घेऊन गेलं. या कवितेतल्या, या संग्रहातल्या कविता या उदात्त मानवतावादाच्या कविता आहेत असं मी म्हणेन. एखाद्या विद्यार्थ्याने खूप अभ्यास करावा, एखाद्या विद्यार्थ्याने खूप अभ्यास करावा आणि त्याला पेपरला वेळ पुरू नये अशी माझी आता अवस्था आहे. 8:32 म्हणजे आपण 2 तास 32 मिनिटं एकत्र आहोत. मला असं वाटतं की या चर्चेवर मला जे काही अजून म्हणायचं आहे ते मी माझ्या शब्दामध्ये पुन्हा एकदा लिहून काढेल. आणि मग आपली कोणतीही माध्यम नसलं तर समाज माध्यम, फेसबुकावर मीही बऱ्यापैकी पडीक असतो, त्याचा वापर करता येईल. किंवा अन्य दर्जेदार नियतकालिकाकडे माझं हे जे काही मुक्काम ICU कोविड वार्ड याविषयीचं निरीक्षण आहे, हे निरीक्षण सांगता येईल. वेळेच्या अभावी मी जो काही अभ्यास केलेला आहे आणि अन्य मान्यवर गणांनी जे सगळं मांडलं
ती पुनरावृत्ती टाळून मी या संग्रहाविषयीच माझं हे मत आपल्या समोर व्यक्त केलेलं आहे. एक सुंदर कविता संग्रह मराठीला दिल्याबद्दल अमोल बागुल यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. वाचक पीठाने मला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. थांबतो. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद बोराडे सर. खूप मायक्रो लेवलवर आपण या कवितेचं केंद्रीभूत गोष्ट आपण सांगितली आहे. आत्मनिष्ठ कविता असली तरी समिष्टीकडे घेऊन जाणारी कविता आहे. समकालीन कविता असून ऐतिहासिक महत्व असलेली कविता आहे. वेदनेच्या प्रदेशातली ही कविता आहे. कवीची समृद्ध छिन्न भाषा पानापानावर दिसत आहे आणि मुक्त छंदात असली तरी एक खूप छान लय आहे. तंत्रज्ञानाचं सूचन करणारी कविता आहे. या गोष्टी आम्ही आपल्या आजच्या भाष्यातून घेतल्या. खूप खूप धन्यवाद. आपण एक विस्तृत आपलं मत मांडलं. आपण आलात, आम्हाला खूप आनंद झाला. या कविता संग्रहाला आता खूप चर्चेला खूप उशीर झालाय. 8:34 झाले. तरी देखील एक सूत्रसंचालक म्हणून आणि मला थोडासा आपला 1 मिनिटाचा वेळ घेतोय. मी फक्त एक नोंद आणखी करतोय या कविता संग्रहावर. मी हा कविता संग्रह खूप सूक्ष्मपणे वाचला आणि अमोल बागुलांना एक गोष्ट मला जी प्रतिक्रिया द्यायची आहे वैयक्तिक, ती अशी की अमोल बागुल स्वतः टोकाच्या तीव्र अशा दुःखाच्या पार्श्वभूमीवर हा संग्रह लिहिलाय आणि असं असून देखील त्यांनी राजकीय, जागतिक आणि आर्थिक भाष्यावर, आर्थिक व्यवस्थेवर भाष्य केलेलं आहे. आणि त्या संदर्भातल्या एक 2 ओळी मी वाचतो. मला खूप आवडलंय ते, कारण या स्थितीमध्ये एखाद्या मोठ्या विषयावर 2-4 ओळीत भाष्य करणं ही फार मोठी गोष्ट आहे. बोराडे सरांनी त्यातल्या एका कडव्याचा उल्लेख केला, पण मी तरीही ते 3ही कडवे आपल्या समोर मांडतो आणि मला वाटतं आभार प्रदर्शनाला माधुरी चौधरी मॅडमला मी बोलवेन. तर ह्या जागतिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीवर ज्या ओळी आहेत, अमोल बागुल खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान ओळी लिहिल्या. ओळी अशा आहेत की अर्थव्यवस्थेसारखे अशक्त झाले स्नायू, अर्थव्यवस्थेसारखे अशक्त झाले स्नायू मागतात प्रोटीनचा डोस, ते सुधरत नाही माझी मन की बात ऐकून. खूप छान आणि महत्वपूर्ण ओळी वाटल्या मला ह्या. यानंतर कोरोना भयाचा व्यवहार. कोरोना एक भयाचा व्यवहार किंवा भयाचा वापर किंवा भयाचा व्यापार. खूप छान नोंद आहे अमोल बागुलांची. यानंतर शेवटच्या 1-2 ओळी अशा आहे की हा अनोखा चायना माल नाहीये तकलादू. कोरोनाबद्दल खूप छान नोंद आहे. हा अनोखा चायना माल नाही आहे तकलादू, पूर्वसुरीच्या ख्यातीप्रमाणे हा चायना वॉल इतका चिवट विस्तीर्ण. ह्या काही महत्वाच्या नोंदी सांगून मी आपली रजा घेतो आणि या लांबलेल्या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी सन्माननीय सदस्या माधुरी चौधरी मॅडम यांना मी बोलवतो. माधुरी चौधरी. नमस्कार. मृत्यूशय्येवर सुद्धा कविता करणाऱ्या ह्या अवलियाच्या मुक्काम पोस्ट ICU ह्या काव्य संग्रहावरती आजचे सर्वच वक्ते खूप सुंदर बोललेले आहेत. कवी अमोल बागुल यांच्या ह्या काव्य संग्रहावरती चर्चासत्रात आपण सर्वजण उपस्थित राहिलात
त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते. आपल्या वेळात वेळ काढून आपल्याला लाभलेले आजचे अध्यक्ष माननीय लहू कानडे जी, हे सुद्धा एक कवी आहेत आणि राजकीय प्रवासात सुद्धा त्यांनी आपल्या कविता जागृत ठेवलेल्या आहे, कवी मन जागृत ठेवलेलं आहे. याचं खरंच खूप कौतुक आहे. सर, आपले खूप खूप आभार. आणि आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद. प्रमुख वक्ते लेखक कवी प्राध्यापक डॉक्टर शंकर बोऱ्हाडेजी व कवी लेखक समीक्षक डॉक्टर गंगाधर अभिटे यांनी सुद्धा वेळात वेळ काढून या पुस्तकावरती सविस्तर असं बोललेले आहेत, त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार. आणि ज्या ज्या आपल्या वाचकपीठच्या सदस्यांनी आणि इतर सदस्यांनी या काव्यसंग्रहावरती भाष्य केलं आहे त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते आणि हे आभार सत्र इथं संपवते. धन्यवाद सर. धन्यवाद. कार्यक्रम संपतोय. भेटूया पुढच्या कार्यक्रमात पुढच्या महिन्यात. गाँव वालों मरना कैंसर, जिंदगी जिंदगी जिंदाबाद, जिंदगी जिंदगी जिंदाबाद.